आपण करणार आहोत गवारीच्या शेंगांची मिरची। तर तुम्ही कधी केली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि खूप टेस्टी लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये ती केली जाते। तर आता आपण यासाठी पहिल्यांदा गवार निवडून घेऊया। तर मैत्रिणींनो, गवारीची मिरची करण्यासाठी आपल्याला थोडीशी जी कवळी गवार आहे ती आपल्याला बाजूला निवडून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने निवडून घेतली आहे। तुम्ही फक्त अख्खी ठेवली तरी चालेल, मागचा देठ आणि पुढचा शेंडा तिचा काढून घेतला आणि पूर्ण शेंग घेतली तरी चालेल, किंवा असे तिचे 2 तुकडे करून घेतले तरीही चालेल। तर साधारणतः या पद्धतीची गवार तुम्ही अशी निवडून घ्या बाजूला चटणीसाठी। आणि मग बाकीची जी जाड साईजची आहे तिची तुम्ही भाजी बनवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त मिरची बनवताना जरा थोडीशी बारीक साईजची गवार घ्यायची आपल्याला। या मिरचीसाठी आपल्याला घ्यायचं आहे असं मस्त गावठी लसूण। आता आपण तो सोलून घेऊया। लसूण सोलून घेतलाय। यासाठी शेंगा आपण आता धुवून घेतल्यात। मी गॅस तापवायला ठेवलाय, म्हणजे पॅन तापवायला ठेवलाय, गॅस सुरू केलाय खाली। आणि आता आपण याच्यात तेल घालून घेऊया। यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्याही लागणार आहेत। तर लसूण आणि हिरव्या मिरचीचा काही आपण मिक्सरवर जाडसर असा ठेचा बनवून घेणार आहोत। आता तेल तापलंय, यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला घालायची जिरी। त्यानंतर आपल्याला घालायचं लसूण पाकळ्या, मिक्सरवर बारीक केलेला ठेचा। आणि या तेलावर आपल्याला घालायच्यात गवारीच्या शेंगा। तर पहिल्या शेंगा चांगल्या तेलावर अशा मस्त परतून घ्या। आता यावर घालायचं चवीपुरतं मीठ। मीठ व्यवस्थित शेंगांमध्ये पसरून घ्यायचं, छान मिक्स करा। आणि हा आता जो मिरचीचा ठेचा मी बाजूला ठेवला होता जरा वेळ, तोही आता असं मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। तो बाजूला का ठेवला होता, कारण मला थोड्याशा आधी शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या होत्या म्हणून, किंवा तुम्ही तो असा नंतर टाकला तरीही चालेल। आता हे छान असं मिक्स झालं। 5 मिनिटं शेंगा चांगल्या परतून द्यायच्यात आपल्याला। यानंतर पॅन मी खाली घेतलाय आणि ग्लास किंवा तांब्याच्या सहाय्याने आपल्याला हा लसूण आणि या शेंगा अशा आपल्याला छान असं वाटायच्यात आपल्याला। ह्याच्यामध्ये चांगल्या अशा दाबून दाबून त्याला ठेचा तयार करायचा। याचा लसूणची पाकळी आणि गवारीची शेंगाशी चांगली छान मिक्स करून घ्या। पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून त्याला कुक करायचं आहे। गवारीच्या शेंगा 5-6 मिनिटं थोड्याशा चांगल्या परतून घेतल्यानंतर त्या रगडून घ्यायच्यात। अशा पाहू शकता मी ग्लासने अशा त्या रगडून घेतल्यात आणि छान आपल्याला हे एकजीव करायचं आहे। अतिशय टेस्टी आणि भन्नाट अशा ह्या गवारीच्या शेंगांचा ठेचा होतो। भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही हा खाऊ शकता। मैत्रिणींनो, एकदम करायला सोपी रेसिपी आणि खायला तर एकदम भन्नाट आहे। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे, लाईक करायचं आहे। कमेंटच्या बाजूला हाईपचं नवीन बटन आलेलं आहे, तर डॉट असतात ते स्क्रोल करायचेत आणि त्याला प्रेस करून हाईप करायचं आहे। तर कशी वाटली ही भन्नाट रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। तर मैत्रिणींनो, हे ग्लासला जे लागलेलं आहे ते सगळं आपण व्यवस्थित काढून घेऊया। तर मी आता ग्लासची जी लागलेली चटणी होती ती काढून घेतली आणि मस्त हे छान मिक्स करून घेतलंय। अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले, एवढा भन्नाट मिरचीचा ठेचा झालाय हा गवारीचा ठेचा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा। गवारीचा ठेचा खूपच छान झालाय। आता मी करते ट्राय, तुम्ही पण करा। धन्यवाद।